नमस्कार, माझे नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त असं क्रिसमससुद्धा जवळ आलेलं आहे. तर दुबई स्पेशल कुनाफा चॉकलेट बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. हे चॉकलेट खूप छान होतं, मस्तच होतं, टेस्टला तर एकदम भारीच लागतं. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. मी अशा पद्धतीने मिल्क कंपाऊंड आणि डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे आणि या बाउलमध्ये टाकून आपण मायक्रोवेव्हमध्ये हे मेल्ट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने शेवया घेतलेल्या आहेत. त्या शेवया आता पॅनवरती आपण 1 चमचा तूप टाकून हे शेवया छान रोस्ट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने तूप टाकून ह्या शेवया आपण छान रोस्ट करून घेणार आहोत. तर कुनाफा चॉकलेट बनवायचं म्हणजे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे म्हणजे पिस्ता. तर अशा पद्धतीने पिस्ता मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि शेवयासुद्धा मी छान भाजून घेतलेले आहेत तुपात. त्या आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि जे आपण पिस्ता बारीक करून घेतलेला होता मिक्सरमधून तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. आणि आता यामध्ये थोडंसं गोड हवं आहे म्हणून आपण हे कंडेन्स मिल्क यामध्ये टाकायचं आहे. आणि यामध्ये तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही ग्रीन कलरसुद्धा टाकू शकता. मी टाकायचं विसरले होते, तर तुम्ही अशा पद्धतीने ग्रीन कलर टाकूनसुद्धा हे कुनाफा बनवू शकता. तर अशा पद्धतीने मोल्ड घ्यायचे आहेत आपल्याला आणि मी व्हाईट कंपाऊंडसुद्धा मेल्ट करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे. म्हणजे कसं कुनाफाचे आपले जे बार कुनाफाचे आहेत ना ते दिसायला खूप छान दिसतात. अशा पद्धतीने आपण जर व्हाईट कंपाऊंड हे जर स्प्रेड करून घेतले तर याला एक 5 मिनटं आपण फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहोत. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे फ्रीझरमधून मी काढलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये जे आपण चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने मी हे टाकून हे मी चमच्याच्या साहाय्याने पसरून घेत आहे, कारण मी हे मोल्ड फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं लगेच जमत आहे म्हणून मी अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने हे पसरून घेत आहे. आणि नंतर याला परत आपल्याला 5 मिनटं हे परत सेट व्हायला फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने मी हे चॉकलेट पसरून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता याला आपण एक 5 मिनटासाठी फ्रीझरमध्ये सेट व्हायला ठेवलेलं आहे. तर 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे चॉकलेट छान सेट झालेलं आहे आणि जे आपण कुनाफा तयार केलेला होता कुनाफाचं बॅटर ते आता अशा पद्धतीने यामध्ये मोल्डमध्ये टाकायचं आहे आणि हे परत आपल्याला एक 5 मिनटं फ्रीजरला ठेवून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व कुनाफा मी सर्व मोल्डवर लावून घेणार आहे. तर अशा पद्धतीने हे फ्रीझरमध्ये मी ठेवलेलं होतं, तुम्ही बघू शकता. 5 मिनटानंतर मी हे काढलेलं आहे. आता हे सेट झालेलं आहे. आता याच्यावरती परत आपल्याला जर डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड घेतलेलं होतं याची लेयर टाकायची आहे. म्हणजे मध्ये जे आपण कुनाफा तयार केला होता तो परत डार्क कंपाऊंड अशा पद्धतीने हे आपण तयार केलेलं आहे. तर हे मी अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने पसरून घेत आहे. हे खूप छान होतात आणि माझ्याकडे हे छोटे छोटे मोल्ड होते म्हणून मी थोडंसं कमी कमी चॉकलेट टाकत आहे. तर तुमच्याकडे मोठे मोठे मोल्ड असतील तर तुम्ही अशा पद्धतीने छान चॉकलेटचे जाड लेयर देऊ शकता. तर माझ्याकडे छोटा आहे म्हणून मी पातळ पातळ लेयर देत आहे. तर अशा पद्धतीने हे सुद्धा चॉकलेट आता फ्रीझरमध्ये आपल्याला 5 मिनटासाठी सेट व्हायला ठेवून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे चॉकलेट पसरून घेतलेलं आहे आणि थोडंसं आता मी हे टॅप करून घेणार आहे आणि हे फ्रीझरला ठेवून देणार आहे एक 5 मिनटासाठी. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता 5 मिनटानंतर हे आपलं चॉकलेट छान असं सेट झालेलं आहे. मी तुम्हाला काढून दाखवते किती मस्त असं हे आपलं चॉकलेट तयार झालेलं आहे. बघा, हे जे मी व्हाईट कंपाऊंड टाकलेलं होतं ना तर त्याच्याने ही डिझाईन किती मस्त आकर्षक दिसत आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व चॉकलेट मी आता काढून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता हे वेगवेगळे प्रकारचे मोल्ड आहेत माझ्याकडे. तर अशा पद्धतीने हे मी चॉकलेट बघा किती मस्त असे हे पांढरे आपण कंपाऊंड टाकल्यामुळे किती छान दिसत आहेत. तर मी तुम्हाला एक चॉकलेट तोडूनसुद्धा दाखवते किती मस्त झालेलं आहे. बघा, हे आपलं कुनाफा चॉकलेट मस्त झालेलं आहे. तर ही रेसिपी तुम्ही आता क्रिसमस जवळ येणार आहे तर ही कुनाफा चॉकलेटची दुबई फेमस कुनाफा चॉकलेटची रेसिपी ट्राय करू शकता. खूप मस्त होते, भारीच होते. तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर थोडे चॉकलेट्स उरलेलं होतं तर मी अशा पद्धतीने हे छोटे छोटे चॉकलेट्स करून घेतलेले आहेत. बघा, यामध्ये पण मी कुनाफा टाकलेला आहे. बघा किती मस्त हे छान झालेलं आहे. तर अशा पद्धतीने हे छोटेसुद्धा मी करून घेतलेले आहेत. थँक्यू.